भीमशक्ती संघटना व सेंट्रल ह्युमन राईट संघटनेतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त एसटी स्टँडमधील प्रवाशांना लाडू वाटप. सोलापुरातील मध्यवर्ती एसटी स्टँडमधील प्रवाशांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त भीमशक्ती सामाजिक संघटना व सेंट्रल ह्युमन राईट संघटनेच्या वतीने प्रमुख मान्यवरांच्या हस्ते एसटी प्रवाशांना लाडू वाटप करण्यात आले. याप्रसंगी नगरसेविका रोहिणीताई तडवळकर, स्थायी समिती सभापती रंजना चाकोते, नगरसेवक प्रथमेश कोटे, पोलीस सहाय्यक आयुक्त पोमन फौजरचौडी, पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव राऊत, सोलापूर महानगरपालिकेचे अतिक्रमण विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे, एसटी आगार अशोक बनसोडे, सामाजिक सेंट्रल ह्युमन राईट संघटनेचे शहराध्यक्ष मनोज लोंढे, सामाजिक कार्यकर्ते विनोद वाघमारे, निखिल पवार, गणेश वाघमारे, तात्या रणदिवे, अभिषेक पाटोळे, रोहित जाधव, साहिल जाधव, विकी लोंढे, पृथ्वीराज लोंढे, अभिजित डोलारे पवार, सौदागर मोरे, दयानंद गवळी, अभिजित रणदिवे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. आपल्या मनामध्ये बांधली पाहिजे की आपण आपल्या मुलांना उच्च शिक्षित आणि चांगला अधिकारी कसं बनवता येईल या पद्धतीनं त्यांना उच्च शिक्षित देऊन शिक्षण देऊन त्यांचा उद्धार झाला पाहिजे आणि त्यांच्याबरोबरच तुमच्या कुटुंबाचा सुद्धा उद्धार होणार आहे. बाबासाहेब म्हणाले की तुम्ही पहिल्यांदा पायात चप्पल जरी नसेल तर हातात पुस्तक असणं गरजेचं आहे. बाबासाहेबांचे हे आहे, आपल्या हातात पायात चप्पल नाही, आपण अनवाणी जरी गेलो तरी बाबासाहेबांच्या संविधानाचं पुस्तक आपल्या हातात पाहिजे. त्या पुस्तकाच्या माध्यमातून आपण भल्याभल्यांना अभ्यासाच्या माध्यमातून भल्याभल्यांना आपण थांबवू शकतो. जिथं जिथं अन्याय होईल त्या पुस्तकाचा आधार घेऊन आपण सर्वांना कायद्याच्या माध्यमातून सर्वांना आपण त्यांना रोखू शकतो आणि कायदा आणि सुव्यवस्था बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेनुसार आपण त्यांच्या घटनेनुसारच या देशामध्ये व्यवस्था चालत आहे. त्यामुळं आपण सर्वजण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली. त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानतो आणि मला या ठिकाणी बोलवल्याबद्दल मी लोंढे मित्र परिवाराच्या वतीने जे मला बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा सर्वांना मी जय भीम म्हणतो. जय. सगळेजण समाजासाठी आपण काहीतरी दिलं पाहिजे या दृष्टिकोनातून काम करतोय आणि समाजाला देण्याचं ही प्रवृत्ती निश्चितच वाखाणण्याजोगी आहे. निश्चितच येणाऱ्या काळात सुद्धा आपल्या मित्र परिवाराला माझ्याकडून जे काही मदत करता येईल मदत करण्याचा शब्द सुद्धा मी या ठिकाणी देतो. सर्वांना पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीच्या निमित्त मनापासून शुभेच्छा देऊन त्यांचे विचार असेच आपण पुढे घेऊन जाऊ एवढंच यावरून बोलतो. उत्साहाने मिरवणुकीने या उत्सवाची सांगता होणार आहे. ज्या बाबासाहेबांनी संविधानाचं लेखन केलं, संविधानाच्या समितीतले एक घटक म्हणून विश्वाला विश्वबंधुत्वाची कल्पना, स्त्रियांना त्यांचे सर्व अधिकार मिळवून देण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. त्याचबरोबर देशामध्ये सामाजिक समता, बंधुता आणि समरसता निर्माण करण्याचं त्यांनी कार्य केलं. त्यांच्या आज मी नतमस्तक होते आणि त्याचबरोबर हा जो उपक्रम मनोजनी आणि विनोदनी या स्टँडवरच्या सर्व प्रवाशांना तोंड गोड करण्यासाठी लाडूचं वाटप केलं, त्याबद्दल त्यांचं पुनश्च एकदा अभिनंदन करते आणि बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पुन्हा एकदा अभिवादन. धन्यवाद. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण आज 135 किलो लाडू वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. तसेच 22 तारखेला आम्ही पानपोळीचे उद्घाटन ठेवणार आहोत. कारण की या कार्यक्रमास सोलापूरचे बीजेपी शहर अध्यक्ष रोहिणीताई तडवळकर, स्टँडिंग सभापती रणजिताताई चाकोते, फौजरचौडी पोलीस निरीक्षक महादेव राऊत साहेब, एसएपी कोमल सर, तसेच क्षीरसागर साहेब या सर्वांची आवर्जून उपस्थिती होते. तसेच नगरसेवक आमचे लाडके प्रथमेश दादा कोटे हे येथे उपस्थित होते. तसेच आमचे मार्गदर्शक विनोद भाऊ वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे हे कार्य चालू असून असेच पुढे भविष्यात हे कार्य चालू राहील एवढी मी नम्र विनंती करतो. जय भीम साहेब. राज्यघटना आणि संविधान याच्यावरतीच आमचं हे शासन आहे आणि सर्व शासन चालतं. यांच्या पावलापावलं आपण सर्व